नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथे रीत फाउंडेशन व नागेश्वर बिमला फाउंडेशनचा माणुसकीचा हात। मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथे उपचारासाठी देशाच्या विविध राज्यातून येणारे कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी रीत फाउंडेशन आणि नागेश्वर बिमला फाउंडेशन या संस्था गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कार्यरत आहेत। रुग्णालयाबाहेर राहणाऱ्या गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या संस्थांकडून मोफत नाश्ता, जेवण, अन्नदान, छत्री वाटप तसेच इतर आवश्यक मदत केली जाते। या सेवेमुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे। रीत फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांच्या सेवेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे। संस्थेचे रणजित डी दुबे, राम स्वरूप सोनी, अभिजित सिन्हा आणि सुनील तिवारी हे सेवाभावी कार्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत। नागेश्वर बिमला फाउंडेशन देखील रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे। संस्थापक मनीष गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी, भारती, रुबी, स्वप्नाली, कृष्णा आणि अंगद हे स्वयंसेवक निस्वार्थी भावनेने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सेवा करत आहेत। कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना केवळ अन्नच नव्हे तर माणुसकीचा आधार देणाऱ्या या दोन्ही संस्थांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या सेवाभावी उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, मुंबई। नमस्कार, आवाज महामुंबई चॅनलसाठी मी संदेश पाटील। आज आपण टाटा हॉस्पिटल इथे आलेलो आहोत। टाटा हॉस्पिटल इथे प्रत्यक्ष गरिबांना, जे पेशंट असतात, पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण घालणारे असे काही ताते आहेत, त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। आपका नाम क्या है मैडम? मेरा नाम प्रियंका जैन है। अच्छा, आपका क्या उद्देश्य है? आगे आओ। हम लोग यहाँ पे रोज नहीं आते, हम लोग डोनर हैं। हम लोग को बहुत अच्छा लगता है यहाँ पे आके नागेश्वर बिमला फाउंडेशन के साथ जुड़ना और उनके साथ पेशेंट्स की सेवा करना। ओके, मतलब आपको एक मन शांति मिलती है। यस। ओके, आपका नाम बताइए। जी, मेरा नाम सीमा जैन है। अच्छा, आपका क्या उद्देश्य है? आप जो गरीबों को जो खाना खिलाते हैं, आपको क्या मिलता है इससे? बहुत सुकून मिलता है, शांति मिलती है कि अन्नदान सबसे बड़ा दान है। Right. और जो दान उन लोगों को हम कर रहे हैं जो पेशेंट्स है और जो पेशेंट्स का ध्यान रखते हैं और जिनके लिए ये सेवा हम कर रहे हैं, और नागेश्वर बिमला फाउंडेशन इसमें बहुत अच्छी तरह से काम कर रहा है और हम थोड़ा सा उसमें अपना स्वभाव दें। ओके, धन्यवाद। तुमचं नाव काय? माझे आप मी सेवा करते। ओके, मी आमचं 2 ते 3 दिवस झाले आणि खूप शिकून मिळतं ते अल्पना सेवा करते। ओके, तुम्ही सांगा। माझं नाव भारती पाटील आहे आणि अशीच कायम सेवा करत राहू लोकांच्या इकडे कॅन्सर पेशंट मी जास्त इच्छा आहे। ओके, परमेश्वर तुम्हाला तुमच्या या कार्यामध्ये नेहमीच यश देत राहणार। तुम्ही सांगा। मेरा नाम रूबी है। मैं 14 दिन से इन लोगों के साथ हूँ। मैंने कभी भगवान जी को खाते हुए नहीं देखा, तो ये मेरे लिए एक मंदिर जैसा है। जैसे लगता है कि मैंने भगवान को खाना दिया और मेरे सामने ये लोग भोजन, तो यही मुझे बहुत सुकून मिलता है। मंडळी बघा, इथे रुग्णांची जी सेवा होते आणि या रुग्णांच्या सेवेसाठी ही लोक अथक प्रयत्न करतात। परमेश्वर त्यांना त्यांच्या कार्यात अशीच त्यांच्या हातून सेवा घडत राहो, कारण परमेश्वराने अशी माणसं निर्माण करून ठेवलेली आहेत की त्यांच्या हातून या गरीब जे पेशंट आहेत त्या पेशंटच्या नातेवाईकांची जी सेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। माझं नाम राम स्वरूप सोनी आहे। नाही, तुम्ही आता जे समोसे वाटता हे कोणासाठी वाटता आता मला सांगा? हे गरिबी लोकांसाठी वाटतं, म्हणजे जे पेशंट असतो, हां, त्यांचे रिलेटिव्ह त्यांच्यासाठी। यांच्यासाठी वाटतं। माझं नाव परमेश्वर दुबे आहे। आम्ही रीत फाउंडेशनवरून हे सेवा करतो दॅट टाईम। आम्ही हे जरूरतमंद आहे ना सर्वांचे, हां, एवढे पण जरूरतमंद आहे त्यांच्यासाठी येतो।
देव आम्हाला पाठवतो, आम्ही देवाला येतो आणि काय नाही, ते आपला नसीबनी ते लोक खातात. बरोबर आहे. देणारा कोण मेहरबानी करत नाही, ओके. हां, त्यांच्या नसीबनी ते खातात. तुमचं नाव सांगा. सुनील तिवारी आहे. हां मी पण रीत फाउंडेशनमध्ये बरीच वर्ष. हां आम्ही दुपारचं सगळेजण वेळ काढून इथं गरजू लोकांना अन्न देतो, प्लस कपडे देतो, छत्र्या देतो. ज्या त्यांच्या गरजा असतील ते आमच्या रीत फाउंडेशनतर्फे आम्ही पूर्ण करतो. ओके. गेली 6 वर्ष आम्ही कंटिन्यू कामं करत आहोत. रिलेटिव्ह तर पेशंट तर एकच असतो, पण त्यांच्यासोबत कमीत कमी 5 ते 6 लोक असतात. म्हणून कंटिन्यू आम्ही जेवण मंडे टू फ्रायडे आम्ही करतो. ओके. माझं नाव अभिजित सिंग आहे. आम्ही टाटा आणि के मिटेल जे पेशंट आहेत, त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्यासाठी वाटप करतो जेवण. आणि जेवण, कपडे, छत्री काही त्यांना लागेल ते आम्ही देतो. ओके. ओके. सीझन वाईज आम्ही जे असतो ना, सीझन वाईज करतो. आता पावसाळी छत्री किंवा रेनकोट आणि थंडीत आम्ही त्यांना स्वेटर, जॅकेट वगैरे प्रोव्हाइड करून देतो. ओके. मॉरल स्टोरी काय आहे माहीत आहे? मॉरल स्टोरी काय आहे? आम्हाला कसा मदत करायला पाहिजे, लोकाला मदत पाहिजे तर आपल्याला देव पाठवतो, आपल्याला मदत करायचं, हे महत्त्वाचं. एक मिनिट. मंडळी, आपण समोर बघत आहात टाटा हॉस्पिटल, जिथे कॅन्सर पेशंटचं उपचार केले जातात. आणि ज्या वेळेस कॅन्सर पेशंटचे खूप लांबून लांबून लोक येतात आणि या लांबून लांबून येणाऱ्या लोकांचे जेवणाचे, राहण्याचे खूप प्रकारे हाल होतात. आणि हे हाल समजून घेण्यासाठी आता मी प्रत्यक्ष इथे बघितले की ही जी लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये राहतात, परंतु UP, बिहार, परराज्यातले आहेत, परंतु इथे येऊनसुद्धा हे एक मानवतेचं चांगलं निदर्शन दिलेलं आहे. ज्या पेशंट लोकांचे हाल होतात त्यांच्यासाठी हे देवदूत म्हणून इथे उभे राहिलेले आहेत. आवाज महामुंबईसाठी संदेश पाटील, अलिबाग.